वन्य श्री चक्रधर स्वामी की जय. दंडवत प्रणाम. माझा आवाज येत नाही. देवश्री चक्रधर युट्यूब चॅनलवर ऐकत असणाऱ्या सर्व अच्युतगोत्री श्रोत्यांचे हार्दिक स्वागत. आज आपण वणदेव या ठिकाणी आश्रमात वकील बाबा यांच्या आश्रमात आलेलो आहोत. या ठिकाणी आपणास परमपूजनीय आदरणीय पूजनीय योगिंदर मुनी अंकुळणेकर यांची भेट झालेली आहे आणि ते आपल्याला आपल्या चॅनलवर आपल्या श्रोत्यांना प्रबोधन करणार आहेत. त्यांना मी विषय दिलेला आहे अनन्य भक्ती. काय होतं, आपले उपदेशी लोक असतात, नामधारक असतात, जयकृष्णीपंथी लोक असतात, तर ते स्वतःला उपदेशी म्हणवतात, पण त्याच्यामध्ये सुद्धा कधी कधी उपदेशी असताना सुद्धा ते देवता भक्तीकडे किंवा आम्हाला लोकसंग्रहार्थ हे करावं लागतं बाबा असं म्हणतात. तर त्यांना ही अनन्य भक्तीचं महत्व पटवून सांगणं किंवा समाजामध्ये राहत असताना कशा पद्धतीने आपण कुशलतेने राहिलं पाहिजे. परमेश्वराची भक्ती तर सोडली नाही पाहिजे. आपल्या आत्मउद्धाराचा तर मार्ग आपण पत्करलेला आहे, तो तर आपण यथार्थपणे पार पाडला पाहिजे. पण ती कुशलता कशी असावी आपल्यामध्ये, म्हणजे परमेश्वराची अनन्य भक्ती कशी करावी आणि देवता भक्ती संग्रहार्थ जरी करत असेल तर तिथे संग्रहार्थ कुशलतेने कसं चुकवावं, याविषयी अनन्य भक्ती प्रबोधन करण्यासाठी योगिंदर मुनी आपल्या ठिकाणी आपल्या चॅनलवर उपस्थित आहेत. त्यांना सर्व श्रोत्यांच्या वतीने मी विनंती करतो की या अनन्य भक्तीचं बाबा आम्हाला महत्व पटवून द्या. दंडवत प्रणाम. धन्यवाद. भक्ती शब्दाचा जर आपण अर्थ असा घेतला तर साधारणपणे जे माझ्या लक्षात आला, आम्ही आपल्याला जे सगळे सांगणार आहे, मी आमच्या अनुभवाची जे आमच्या प्रत्यय आल्या तेच सांगणार आहे. बरोबर आहे. एक गोष्ट लक्षात ठेवा. तर भक्ती म्हणजे एका मनाने आपण म्हणला तर आपण ज्याचे समर्पण करतो त्याच्यामध्ये स्मरण येते, सेवादासी येते किंवा शास्त्र वाचन हे सुद्धा एक प्रकारची भक्ती आहे. पारायण करणं हे भक्ती आहे. आपण जगामध्ये जर पाहिला म्हणजे 700-750 कोटी मनुष्य देह आहे. भारतात 135 कोटी मनुष्य देह आहे, स्त्री आणि पुरुष. ते प्रत्येक जण कोणा ना कोणाची भक्ती करतात. तुम्ही घरच्या माणसाची सेवा करता ते सुद्धा एक भक्ती आहे. तुम्हाला माहित असेल की नाही तर माहित नाहीये, एक पोरगी पत्नी म्हणून आपले एका माणसाची पतीची जर सेवा करतात आयुष्यभर, ज्याला आपण पतिव्रता स्त्री म्हणतो, त्या सेवेमुळे त्याला देवता लोकचे सुखफळ भेटतात. ही गोष्ट लक्षात ठेवा. तर ते तुम्हाला माहित नाहीये, पण तुम्ही त्याची सेवा करतात आणि मा बापची सेवा करतात. ते सुद्धा एक प्रकारची भक्ती आहे. आई वडिलांची भक्ती करतात, सेवा करतात, म्हणजे ती एक सुद्धा प्रकारची भक्ती आहे. आणि आपल्याला आता 3 जण आपल्या समोर आहे. एकतर जीव, मनुष्य देहामध्ये जीव भेटतात. दुसरा देवता भेटतात, ज्याला आपण विग्रह म्हणतो किंवा ब्रह्मांडस्था म्हणतो किंवा देवताचे अवतार म्हणतो. तिसरा परमेश्वर अवतार भेटतात. आपण जीवाची सेवा करतो, आपण देवतेची सेवा करतो की परमेश्वराची सेवा करतो. आपण सगळे जगाकडे बघायचे. आपण एक फक्त महानुभाव पंथ असा फोकस नाही घ्यायचे. तेव्हा आपण फक्त महानुभाव किंवा जयकृष्ण पंथकडे बघितला तर आपल्या लक्षात येणार नाही. आमचे श्री चक्रधर महाराजांचा जे उपदेश आहे ते सर्व व्यापक आहे, सर्वांसाठी आहे. आणि विजन जे आहे ते पुरा एक सृष्टी आहे, एक हे पृथ्वी आहे. त्याच्यामध्ये कर्मभूमी आहे आणि बाहेरची भूमी सुद्धा आहे. स्वामीचा जे ब्रह्मविद्याशास्त्र आहे ते सर्व व्यापक आहे. त्याच्यामध्ये जर आपण व्यापक दृष्टिकोनाने पाहिला तर त्याने आपल्याला प्रकरणामध्ये देवताची भक्ती नाही केल्याने काय होते, जीवची भक्ती केल्याने काय होते आणि परमेश्वराची भक्ती काय केल्याने काय भेटतात, त्याचे फल. कर्म, आपण कर्म करतो, सेवादासी एक कर्म आहे, त्याचे आपल्याला एक फल भेटते. आपण कळत, तुम्ही म्हणता आम्ही निष्काम सेवा करतो, निष्काम सेवामध्ये सुद्धा आपल्याला फल भेटणारच आहे. पण हा तुम्ही म्हणणार की निष्काम सेवा केली तर फल कशा भेटणार आहे, ते फल तुम्हाला काय भेटणार आहे ते परमेश्वराच्या हातात असतात. पण बाकीचे जे कर्म असतात त्यांच्या फळ आधीच एक चार्ट बनलेला आहे. परमेश्वराने जेव्हा सृष्टीची रचना केली तर काय केल्याने काय होणार आहे, कोणता कर्म केल्याने काय फल भेटणार आहे, हे सगळे एक व्यापक चौखट बनवून करून ठेवलेला आहे. ते तुम्ही बघा, तुम्ही विद्यामार्ग बघा किंवा योग धर्म, हे 2 प्रकारांना बघा, तेव्हा तुमच्या लक्षात येऊन जाईल. तर आपण सगळे कर्म करतो, जे कर्म करतो दुसऱ्या प्रती त्याला आपण सेवा म्हणू. सेवा म्हणला
ती सकाम असो की निष्काम असो. सकाम असली तर आपला ते कार्य पुरा होते, ते भक्ती त्याच्यात गेली. निष्काम म्हणला तर आपल्याला देवता फल देऊ शकत नाही, ते फक्त परमेश्वर देऊ शकतात. तर आपल्याला भक्ती कोणाची केली पाहिजे, मुख्य मुद्दा आहे. आता हे प्रत्येकावर अवलंबून आहे. आम्ही तर म्हणणार आहे तुम्ही श्री चक्रधर महाराजांची भक्ती करा फक्त, किंवा परमेश्वराची भक्ती करा. पण तुम्ही म्हणणार दादा आमचे ते मूळ बाळ आहे, आमच्या घरवार आहे, आम्हाला ते सगळीकडे जावे लागते, आमचे रिश्ते मात्र गोत्र आहे, तर आम्ही काय करा, आम्हाला जावेच लागतात. तुम्ही जावेच लागणार तुम्हाला. आम्ही सगळे संसार सोडला, तुम्ही नाही सोडला. पर तुम्ही हे बघा, तुम्ही 40 वर्ष 50 वर्ष सगळे केला, शेवटी तुम्हाला भेटला काय? मुख्य मुद्दा हे आहे. शेवटी तुम्ही मृत्यूच्या जाणार, कालाने तुम्ही मृत्यू पावणार आहे. मग तेव्हा काय भेटणार आहे? तुम्ही जे कर्म केले, देवता सृष्टी व्यवस्थेप्रमाणे तुम्हाला फल देणार आहे. तिथे परमेश्वर काहीच करू शकत नाही. जर तुम्ही परमेश्वराचे आज्ञेप्रमाणे कर्म केला नाही, सेवा केली नाही, भक्ती केली नाही, तर हे तुम्ही एक चिंतन करा सगळेजण की तुम्हाला काय करायचे. सगळी गीता सांगून शेवटी श्रीकृष्ण महाराज काय म्हणले, यथेच्छसे तथा कुरु. अर्जुनने काय म्हणला, करिष्ये वचनम तव. हो, शेवट आपला गीताच्या शेवट कुठे होते? अर्जुनाने काय म्हणला की देवा आपण जे म्हणणार आहे ते आम्ही करतो. मी एवढा परतास तुमच्या सोबत बोलणार आहे, तर तुम्ही शेवट काय करणार आहे? तुमच्या मनाप्रमाणे करणार आहे. मग माझ्या इथे बसून बोलण्याचं काय प्रयोजन आहे? खरंच आहे ना. शेवटी प्रत्येक माणूस आपल्या मनाप्रमाणे करतात. पण अर्जुनाने म्हणला का? आता 5,500-6 हजार वर्ष झाले, अर्जुनला सगळे आठवतात. मग तुम्हाला आम्हाला कोण गावर आठवत का बार नाही? गावर आम्ही देवाच्या म्हणल्याप्रमाणे केला नाही. तर देव काय म्हणतात, हे केल्याने हे भेटणार आहे, हे केल्याने हे भेटणार आहे, हे केल्याने हे भेटणार आहे. तुम्ही बघा सगळे. तर करायचे काय ते प्रत्येकावर अवलंबून आहे. आम्ही जेव्हा शास्त्र वाचला तेव्हा आमच्या लक्षात आला, मग आम्ही श्री चक्रधर महाराज जे म्हणला ते करायचे, ते ठरला. आम्ही श्री चक्रस्वामी महाराज जे म्हणला ते करण्याचा प्रयत्न करतो म्हणजे जेवढं आपल्याकडून होतात. तुम्ही पण ते करा. कावर करा? तुम्ही जेव्हा शास्त्र वाचणार आहे ना, तेव्हा तुमच्या लक्षात येईल. तुम्ही शास्त्र वाचणार, तुमच्याकडे वेळ नाही आहे. तुम्ही म्हणणार आहे देवाने काय सांगितलं ते तुम्हाला माहित नाही आहे. आपल्याला काय वाटतंय, आपण उपदेश घ्यायचे आणि देवस्थानाकडे जायचे, विडा व्हायचे, उटी करायचे. आपल्याला काहीतरी लग्न करायचे असेल, काहीतरी असेल तर देवाला विडा व्हायला, देवाला आपले दुःख दूर करतात किंवा आपल्याला जे पाहिजे ते भेटतात. त्याच्यात तुम्हाला काहीच नाही. देव करतात, मी तुम्हाला काहीच देत नाही. तुम्ही देवाला विडा वाहतात, देव तुम्हाला देतात. दुःख फेडून सुख देती, दुःख फेडून सुख देती, केव्हा दुःख फेडती केव्हा सुख देती. 3 पक्ष त्याच्यात. तुम्ही देवाला विडा व्हायला, देवा माझे दुःख दूर करा, देव दूर करणार आहे. मी काय करणार नाही. आमच्याकडे काही सामर्थ्य नाही, फक्त देवाकडे सामर्थ्य आहे. तुम्ही म्हणणार देवा मला सुख द्या, गाडी द्या, घोडा द्या, बंगला द्या, नोकरी द्या, बहू द्या, सून द्या, पोरा द्या, ते देव देणार आहे. तुम्ही म्हणणार जसे कनाशीच्या प्रमाणे म्हणलं आमचे सगळे दुःख दूर करून सुख द्या, ते पण देव देणार आहे. देव देतात, श्री चक्रधर महाराज देतात. पण श्री चक्रधर महाराजला आपल्याकडून काय अपेक्षा आहे? आमच्याकडून, तुमच्याकडून, जीवाकडून काय अपेक्षा आहे? त्यांना अपेक्षा आहे की हे अनन्य गती माझी शरणमध्ये आला पाहिजे. सुरुवात कुठून झाली लीला चित्राची? बघा, ससा रक्षण. बरोबर. सुरुवातीचा पहिला वचन जे सूत्र मौन देवाने जे सांगितलं, हे शरण आल्या काही मरण. आम्ही शरण मध्ये गेलो का? जर शरण मध्ये नाही गेलो तर आम्हाला मरण येणारच आहे, हे लक्षात ठेवा. आम्ही जर चक्कर आपला 5 नाव घेतले, त्याच्या शेवटी काय? चरण शरण. चरण शरण. आम्ही तुमची चरणाची शरणामध्ये येतो. आणि चरणाची शरण मध्ये आल्यानंतर आम्ही इकडे तिकडे भटकायचे का? जायचे का? जर गेले तर आपण चरण शरण कसे आले? नाही, हे विसरून जा. तुम्ही म्हणशील आम्ही चरणाच्या शरणामध्ये आलो आणि गायचे दुसरीकडे, ते देवाला मान्य नाही. जर देवाच्या तुम्ही म्हणतात आम्ही 5 नाव घेतले, उपदेश घेतला, गोसाव्यांचे चरण शरण,
तर तुम्ही चरणाच्या शरणामध्ये जरी जात असेल तर एकाच्या चरणाच्या शरणामध्ये जायचं. एकापेक्षा जास्त शरणमध्ये गेले ना घर का ना घाट का, ये लक्षात ठेवा. 2 किश्तियों में पैर रखने का नहीं. एक किश्ती में जाओगे तो पार हो जाओगे. एका किश्तीमध्ये बसले तर तुम्ही संसार सागरातून तरुण जाणार आहे. 2 किश्त्यामध्ये पाय ठेवला तर एक इकडे गेली आणि इकडे तिकडे. आपण कुठे गेलो? बुडलो. गेले खाली नदीमध्ये, बुडलो. मग मरण येणारच आहे. तर हे प्रत्येक संत म्हणत जे काही आहे ज्ञानी पुरुष एवढे वर्षापासून हेच म्हणतात अनन्य भक्ती करा. आम्ही 700-800 वर्षाचा आमचा इतिहास श्री चक्रधर स्वामी महाराजांच्या अनन्य भक्तीवर जोर आहे. श्रीमद भगवद गीता श्रीकृष्ण महाराजांनी माम एकम शरणम व्रज म्हणलेला आहे. ते सगळे म्हणतात. कावर म्हणतात? काहीतरी त्याच्यात कारण असेल म्हणून म्हणतात. तर एकतर चांगला गीताचा अभ्यास करा, श्रीमद भगवद गीताचा. जर अधिकार असला, वेळ असला तर सूत्रपाठाचा अभ्यास करा. मी काय म्हणत नाही, तुम्ही गोकतपट्टी करा, पण ते मुख्य जे आहे ते कुठेतरी समजून घ्या. ऐकून घ्या मी म्हणत नाही, वाचून घ्या मी म्हणत नाही, समजून घ्या. वाचना भरपूर लोक वाचून राहिले, चालू आहे. भरपूर लोक ऐकून राहिले, पण समजला कुठे? समजले नाही आम्ही तुम्ही तरी म्हणून देवाला पुन्हा अवतार घ्यायला लागला. 5000 वर्षाने म्हणा, 4000 वर्षाने म्हणा. आपण जीव समजून घेत नाही म्हणून परमेश्वराला पुन्हा अवतार धारण करून सोपी भाषामध्ये, त्या युगाची भाषामध्ये तेच ज्ञान, तेच गोष्ट अनन्य भक्तीची प्रत्येक युगामध्ये येऊन सांगतात. आता 800 वर्ष होऊन राहिले. आमचे श्री चक्रधर स्वामी महाराज आम्हाला सांगून गेलेले आहे. माम एकम शरणम. कृष्ण महाराज म्हणला एत शरण आल्या काही मरण असे. मग माम एकम शरणम आणि शरण आल्या काही मरण असे. एत शरण आल्या काही. गोष्ट काय आहे? शरणाची. एत शरण आणि मम एक. एक तिकडे एक कृष्ण महाराज म्हणतात एक, इथे म्हणतात एत. गोष्ट तेच आहे. माम एकम ते संस्कृत मध्ये आहे, हे सोपी मराठी भाषामध्ये आहे. एकम आणि एत. एक मेरे एक कृष्ण की शरण में आ, और यहाँ कह रहे हैं मेरी शरण में आओगे कि मृत्यु नहीं. तो ये बात हमें बिल्कुल समझकर ध्यान से अंडरस्टँड करनी है, समजनी है. आमच्या लक्षात येऊ द्या, तुमच्या लक्षात येऊ द्या. आमच्या लक्षात आली म्हणून आम्ही सगळे सोडून पंजाबातून इकडे आलो आणि श्री चक्रधर महाराजांची मराठी वाचली, समजली आणि त्याने काय म्हणायचे होता ते आम्ही अंडरस्टँड केला. त्यांचा हेतू काय आहे? एवढा मोठा पुस्तक लिहिला सूत्रपाठाचा किंवा मनालीला चित्र म्हणा. स्वामींच्या म्हणण्याचा हेतू काय आहे, त्यांना काय प्रयोजन होता ते समजून घेणे महत्वाचे आहे. ते माझी एक तुमच्या सर्वांना एक काय म्हणतात अनुरोध आहे, प्रार्थना आहे, विनंती आहे. जर तुम्ही या धर्माला, महानुभव जय कृष्णी धर्माचा योग तुमचा आला आहे तर पुढे पाऊल उचला. मला लोक भेटतात ते म्हणतात आम्ही पिढ्याने पिढी उपदेशी आहात. हे होतं प्रॉब्लेम. हो, पिढीने पिढी उपदेशी आहात, बरोबर आहे. तुम्ही आले गेल्यानं संपंक्ती करतात, मार्गाला दान धर्म करतात, बरोबर आहे. पण तुम्ही हे पण बघा, पिढीने पिढी जर तुम्ही उपदेशी, आम्ही पण असंच आहो. पण मुख्य मुद्दा काय आहे देवाचा, श्री चक्रधर स्वामी महाराजांचा, ते लक्षात घेऊन घ्या. पिढ्याने पिढी उपदेशी होणार आम्हाला परमेश्वर भेटणार नाही. आम्ही पुढे आम्हाला 10 पिढ्या झाल्या, 5 पिढ्या झाल्या, तुम्हाला काय देह भेटणार नाही, कोणाला भेटणार नाही. तो जयापरी हो आवा. स्वामीने काय म्हणाला, आमची प्राप्ती तुम्हाला मोक्ष म्हणा, आनंद म्हणा, ब्रह्मस्वरूप प्राप्ती म्हणा, जे तुम्हाला म्हणायचे असेल ते शब्दाचा हेरफेर आहे. ते तुम्हाला जे पाहिजे, जर देव पाहिजे तुमच्या साधी भाषामध्ये तुम्हाला जर देव पाहिजे तर देवा ज्या नियमाने देव भेटतात ते नियमानेच भेटणार आहे. एक गोष्ट लक्षात ठेव. देवाने सगळे सांगितलेलं आहे की आम्हाला भेटायचे असेल ते हे 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 करावे लागणार आहे, हे 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 सोडावे लागणार आहे. सिंपल डूज अँड डोंट्स. हे करायचे, हे सोडायचे. सिंपल, काही मोठा काम नाही आहे. पण आम्ही काय म्हणतो, देव आम्ही सोडणार नाही, तुम्ही आम्हाला भेटा पण आम्ही हे सोडणार नाही.
ये चलेगा नहीं. एक छोटी सी बात मैं आपको बताता हूँ. एक पोरी असतात, ते घर सोडून जातात. कोणाकडे? आपल्या पतीकडे, नवऱ्याकडे, पतीकडे. ते घर सोडून जातात की नाही जात? जातात. सांगा तुम्ही मला. जातात. का बरं जातात? संसार करायला, संसार करायला. आणि देव करायचे असेल तर आपल्याला एकच देव पाहिजे फक्त. आणि संसार तरी सुखी कसे असतात. मग पोरी गेली मामाला सोडून आणि आम्ही काय म्हणतात, सुखी वसा, सुखी राहा. पण ते सुखी कसे राहणार आहे? जर त्याने त्यांची पतीची आज्ञा मोडली तर सुखी राहणार आहे का? आता घटस्फोट दिसतात, तलाक, डायव्होर्स प्रमाण वाढत चाललेला आहे. सोडून देतात. का वर? ते एकमेकाची ऐकत नाही किंवा अंडरस्टँडिंग होत नाही. आणि तसेच तुम्ही देवासोबत करणार आहे तर देव कसे भेटणार आहे? देवाने सांगितलं हे सोडून द्या, माझी अनन्य शरण मध्ये या. तुम्ही चालले कधी इकडे तर कधी तिकडे तर कधी तिकडे, तर मग कसे जमणार आहेत? शेवटी देव पण म्हणणार आहे बरं तिकडे जा बाबा तू. बरोबर आहे ना? तर देवाने जे सांगितलं आहे हे करायचे नाही. ती यू डोंट हॅव टू डू दीज थिंग्स. तुम्हाला हे गोष्टी करायच्या नाही. त्याला आपण म्हणतो एथोनी वारिले ते ना कीजिए. स्पष्ट आहे. हमने जो कहा, मना किया वो नहीं करना. जे सूत्र आहे सूत्रपाठामध्ये, एथोनी वारिले ते ना कीजिए की, एथोनी म्हणितले ते कीजिए की. म्हणजे दो बातें बताई उन्होंने. हे करायचे नाही, हे करायचे. आज सिंपल. आपण सडकवर जातो, तिथे लिहिलेले असतात हे रेड लाईट आहे, ग्रीन लाईट आहे, तुम्ही लेफ्ट हँड साईडला जायचे असेल, स्पीड एवढी पाहिजे असेल, स्पीड ब्रेकर लागलेले असतात. तुम्ही जर ओलांडले, हेल्मेट नाही घेतला तर तुमच्या फाईन होतात, सर्वांच्या फाईन होते. आता कोविडला मास्क नाही लावला किंवा घरी सोशल डिस्टन्सिंग नाही केली तर कोरोना होणार आहे. तसेच जर तुम्हाला नियम पालन नाही केले, आम्ही सुद्धा नाही पालन केले तर आम्हाला सुद्धा देव भेटणार नाही. तर प्रत्येकासाठी ही गोष्ट आहे की त्याने फक्त आणि फक्त एक परमेश्वराची शरण मध्ये या. तुम्हाला जे त्याच्यासाठी करायचे असेल किंवा हेल्प पाहिजे असेल किंवा सहयोग पाहिजे असेल तर आमची तरुण मंडळी, मामनूपंथाचे जे भिक्षुक आहोत आम्ही, न्यू जनरेशन हा लक्षात ठेवा, ते महत्वाचे. ते न्यू जनरेशन जे आहे तुम्हाला या 2020 मध्ये हे इंटरनेटच्या युगमध्ये, युट्यूबच्या युगमध्ये तुमची मदत साठी सर्वेशन नेहमी तयार असतात, तयार आहे. आणि त्यांना धडपड लागलेली आहे की आमचे जे उपदेशी नवीन तरुण मंडळी आहे किंवा जुनी मंडळी आहे त्यांना पुढच्या जे आहे पुढचे 20-30 वर्ष आहे त्याच्यामध्ये कसे घडायचे मडायचे आहे. आता ते युट्यूबवर कावर सुरू केले, ते जे सपर्यंताकडे मोबाईल फोन आहे. आम्ही तेव्हा म्हणतो या पोथीला, ते पोथी मोबाईल वर बसतात आणि तिकडे काय बघतात, इकडे तिकडेचे भजन बघतात आणि दुसरे पंथातले आम्हाला पाठवतात सुद्धा, सगळ्या ग्रुपमध्ये आम्ही बघतो. पण ते काय होणार आहे मग कालांतराने, ते तिकडची भक्तीमध्ये त्रिगुण भक्तीमध्ये लागणार आहे. म्हणून हे सगळे युट्यूब चॅनल म्हणतो कावर फेसबुक आम्ही म्हणत नाही, त्याला काही इफेक्ट जास्त नाही आहे. फक्त तुम्ही स्थानाचे फोटो पाहू शकतात. पण जे ट्रान्सफॉर्मेशन आहे, जे परिवर्तन आहे, जे प्रबोधन म्हणा, मी त्याला ट्रान्सफॉर्मेशन म्हणतो, प्रबोधन म्हणत नाही, परिवर्तन म्हणतो. जर तुम्हाला ट्रान्सफॉर्मेशन किंवा परिवर्तन पाहिजे प्रत्येका स्वतःमध्ये तर तुम्ही या मार्गात या किंवा भेटा किंवा आम्हाला हे चॅनल्सवर प्रश्न पाठवा, जिज्ञासा पाठवा. जेवढा जास्तीत जास्त होईल तुमच्या अधिकाराप्रमाणे म्हणा किंवा तुमचे लेवल प्रमाणे म्हणा, आम्ही मदत करण्यासाठी तयार आहोत सगळेजण. हे जे नवीन जनरेशन आता आलेली आहे पंथामध्ये, पुढचा जे आहे पाऊल किंवा पुढचे 20-30 वर्ष जे आहे ते घडण्या म्हणण्यासाठी आम्ही सगळे सजग आहोत. तर सर्व जे युट्यूब चॅनलचे आहे, आमचे सारखे भिक्षुक मंडळी, आमची मित्र मंडळी म्हणा, सगळे सहयोगी म्हणा, तर आमच्या सर्वांचा प्रयत्न हेच आहे. तर कोणी असा काही आक्षेप घेण्याचा प्रयत्न करू नका किंवा ते युट्यूबवर पैसे कमवण्यासाठी चॅनल सुरू केलेले आहे ते जे अप्रचार प्रसार आहे ते सगळे कोणी भी करू नका. ते माझ्या लक्षात 1-2 वेळ आलेलं आहे. ते तसं काही नाही आहे. फक्त जास्तीत जास्त नवीन जनरेशन, न्यू जनरेशन पर्यंत पोहोचण्याचा आमचा प्रयत्न आहे. दंडोत प्रणाम. जय श्री चक्रधर.
दंडवत प्रणाम योगेंद्र मुनि दादाजी, आपने बहुत अच्छा मार्गदर्शन किया। अभी मेरा सवाल ये है, बहुधा अभी न्यू जनरेशन की जो लड़के हैं, बच्चे हैं, क्यों कुछ नास्तिकवादी विचार के लोग होते हैं, वो कहते हैं हम परमेश्वर की भक्ति करते हैं। आप कहते हैं परमेश्वर की भक्ति करो, परमेश्वर की भक्ति करो, ईश्वर की भक्ति करो। ईश्वर की भक्ति क्यों करनी है, हमें क्यों करना है? क्यों ईश्वर की भक्ति करने से क्या लाभ होता है? हम तो एक दिन खाते पीते सुखी समाधानी, एक दिन समाधान से मर जाएंगे। तो ईश्वर की भक्ति करने से हमें क्या लाभ होगा? ये न्यू जनरेशन का प्रश्न है। और वो कहते हैं कि ये भक्ति करना क्या आवश्यक क्यों है? आत्मा परमात्मा को हमने देखा, किसने देखा है? किसने देखा है स्वर्ग और नरक? तो आप कहते हैं हमको फोर्स करते हैं परमेश्वर की भक्ति करो। परमेश्वर को भी किसने देखा है? तो ये न्यू जनरेशन का प्रश्न है। और बहुधा करके ये जो ईश्वर को न मानने वाले, जिसको हम नास्तिकवादी कहते हैं, तो इनको आप क्या उत्तर देंगे? एक बात बताइए, मैं सबके लिए, जब आप पैदा हुए थे आपके मम्मी पापा आपको स्कूल लेके गए थे, शाळेमध्ये घेतला था तुम्हारा, हिंदी में बोलो। हाँ। आपको स्कूल लेके गए, तो क्या बोलकर आपको स्कूल में डाला गया? पहले तो ये सोचने वाली बात है। उन्होंने बोला आप पढ़ाई करोगे तो आपको नौकरी मिलेगी या बिजनेस करोगे। तब क्या आपने नौकरी और बिजनेस देखा था कि नौकरी क्या चीज होती है, सर्विस क्या चीज होती है, या बिजनेस क्या चीज होता है? फर्स्ट ऑफ ऑल ये मेरे का एक छोटे बच्चे से प्रश्न है। अब छोटे बच्चे से पूछनी है, अरे स्कूल में जाना जरूरी है। 3rd 4th चाहे 3-4 साल के होने के बाद से लेकर हम 23-24 साल तक, यानी ऑलमोस्ट 20 इयर्स हम स्कूल जाते हैं। क्यों जाते हैं? कि कल को हम जॉब कर सकें। जॉब काहे के लिए करनी है? पैसे कमाने के लिए। पैसे क्यों कमाने हैं? जिंदा रहने के लिए, या गाड़ी लेने के लिए, 2 व्हीलर 4 व्हीलर, कपड़े, मोबाइल, फ्लैट, घर, ब्ला 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 ब्ला, जो भी ABCD, ठीक है, वो शरीर के लिए चाहिए। हमने कभी ये बात सोची नहीं, या मैं ये कहूं हमारे माँ बाप ने कभी ये बात बताई नहीं, क्योंकि उनको खुद को पता नहीं था कि हमारे पैदा होने का पीछे पर्पस क्या है। एक बात मेरी याद रखना, जिंदगी में 3 व्यक्ति होते हैं, माँ, पिता और गुरु। कोई गुरु पूर्णिमा कल थी 23 जुलाई को। किसी और की पूर्णिमा आती क्या? मदर्स डे आता है, फादर्स डे आता है, टीचर्स डे आता है। क्यों आता है? क्योंकि हम सभी जब पैदा होते हैं, ना हमें ABCD आती है, ना काखा आता है, ना 1 2 3 आता है। हमें वो सिखाया जाता है कि तुम्हें सुशिक्षित होना चाहिए। वैरायटी हमारी क्या हो गई आज की डेट में? हमारी बॉडी हो गई। आपको मालूम होना, MBBS करने के लिए कम से कम 6 साल लगते हैं। यानी एक बॉडी को सीखने के लिए, समझने के लिए 6 साल लगते हैं। और ऊपर से आपको स्पेशलिस्ट बनना है, MD करना है, तो 2-3 साल का कोर्स और करना पड़ता है, सिर्फ एक बॉडी पार्ट के लिए। ENT, हार्ट स्पेशलिस्ट, किडनी स्पेशलिस्ट बनने के लिए आपको लगभग 8 से 9 साल पढ़ाई करनी पड़ती है, ठीक है, जो दिखता है। और इतने बड़े साइंटिस्ट पूरी लाइफ देते हैं इस पृथ्वी को समझने के लिए। पृथ्वी को समझने के लिए जितने भी रिसर्च होते हैं, वर्क होते हैं, इसको समझने के लिए पूरी जिंदगी बोलूं तो अगर मैं आप 30 ईयर 25-28 ईयर में एक BSc MSc करके एक डिग्री लेता है, 27-28 में एक MSc MBBS MD बनता है, तो उसके बाद लाइफ बचती है। अगर मैं एवरेज एज 65 लेता हूं तो 35 ईयर्स की, वो पूरी लाइफ भी जब आप करते हो। हॉकिंस जो हुए हैं पीछे साइंटिस्ट जिनके एक्सपायर हो गए, ब्लैक होल थ्योरी वाले, उन्होंने पूरी लाइफ लगाई। और भी बहुत से साइंटिस्ट, यूरोप के अंदर वो अंडरग्राउंड मशीन बनाई उन्होंने पार्टिकल्स के लिए। वो आज भी रिसर्च कर रहे हैं कि ये यूनिवर्स किस चीज के लिए है, और इसी को साइंस बोल दिया, विज्ञान बोल दिया आज उन्होंने, और वो स्कूलों में पढ़ाया जा रहा है।
आज से 150-200 साल पहले, जब इंडस्ट्रियल रेवोल्यूशन नहीं था इंग्लैंड के अंदर, उससे पहले इंडिया के अंदर 6,20,000 गांव थे और सब जगह पर हमारे वेद शास्त्र पढ़ाए जाते थे। उसमें भी जनरल नॉलेज थी, नीति शास्त्र था, मैथमेटिक्स था, साइंस तब भी थी। कितने इन्वेंशंस हुए, जितने भी इन्वेंशंस हुए हैं वो सारे इंडिया में हुए हैं। जितने भी आप देखिए, जिनको ऋषि कहा जाता है ना, दे वर साइंटिस्ट ऑफ ओल्ड एज। ओल्ड एज नहीं कहूंगा, बैक एज। हिंदुस्तान, भारत जो है एंशिएंट, उसमें अंदर जिसको ऋषि कहा जाएगा, मेरी बात नोट कीजिए, ऋषि जो होते थे पुराने जमाने के साइंटिस्ट्स होते थे। आज जिन्हें साइंटिस्ट कहा जाता है, इंग्लिश यूरोपियन जो एजुकेशन सिस्टम है उस हिसाब से उन्हें साइंटिस्ट बोला जाता है। इंडियन जो कल्चर था उसमें उन्हें ऋषि बोला जाता था। तो ये रिसर्च वर्क सब करते आ रहे हैं। अब मुद्दे पे आते हैं कि हमें भक्ति क्यों करनी चाहिए। सारी रिसर्च करने के बाद व्यास ऋषि, ठीक है, हाँ, जिन्होंने वेदों को डिवाइड करके प्रॉपर सेगमेंट किया, कृष्ण द्वापायन उनका नाम है। हम उन्हें क्या कहते हैं, व्यास ऋषि। एक्चुअली उनका ओरिजिनल नेम है कृष्ण द्वापायन, बट उनका जो उनके वर्क की वजह से उन्हें ऋषि बोला गया है? और व्यास ऋषि इसलिए बोला गया कि जो स्टेज होती है उस पर वो नंबर 1 थे। यानी जितने भी ग्रंथ आज उपलब्ध हैं पुराने समय के, उसमें जो टॉप नंबर के जो एडिटर थे या जिनको नॉलेज थी, कृष्ण द्वापायन, उनको व्यास ऋषि कहा गया। वो आखिर में क्या बोलते हैं पता आपको? गीता भी उन्होंने लिखी, रिटन किया उन्होंने। उन्होंने क्या कहा कि सब शास्त्रों की जो टॉप है, मेन है, वो श्रीमद् भगवद गीता है, और देवों में जो देव हैं वो श्री वसुदेव के पुत्र या कृष्ण जी हैं, वसुदेव है। ऐसा उन्होंने कंक्लूजन दिया अपनी लाइफ के आखिरी क्षणों में, जब उन्होंने सब कुछ लिख दिया। वेद का उन्होंने किया, रिटन किया, पुराण उन्होंने जो भी रिटन किए, गीता भी उन्होंने रिटन की। तो उनका कंक्लूजन जो था वो ये था कि एको शास्त्रम गीता, और एक जो देव है वो संस्कृत के अंदर है, वो एको देव की, एकम शास्त्रम देव की पुत्र गीता। हाँ, गीता का पुत्र शास्त्र जो है, देव की पुत्र, देवकी का पुत्र जो है श्री कृष्ण, वो एक देव है, और शास्त्रों में एक शास्त्र है, वो है गीता। अब हम गीता का रेफरेंस लेते हैं आपके सामने। ओके, मैं इतनी डिटेल में क्यों जा रहा हूं कि आपको रेफरेंस दूंगा गीता के अंदर ही, उसको आप स्टडी कीजिए, सिंपली प्रॉपरली स्टडी कीजिए, उसका हिंदी वर्जन, हिंदी ट्रांसलेशन, इंग्लिश ट्रांसलेशन कीजिए। उसमें आपको पता चलेगा कि लाइफ को जीना कैसे है। एक जो मनुष्य शरीर धरती पर आया है उसको कैसे जीना चाहिए। मैं नहीं कह रहा आप भक्ति करो, ये करो, वो करो, किसकी मत करो, मैं कुछ नहीं कहूंगा आपको। मैं सिर्फ यही कहूंगा कि आप श्रीमद् भगवद गीता उसको पढ़िए। उसके 18 चैप्टर्स हैं। 18 में से मैं पहला निकाल देता हूं क्योंकि उसमें तत्व ज्ञान नहीं है, बट मैं उसको आपके लिए निकाल रहा हूं। पर जब मैं उसकी एक्सप्लेनेशन करता हूं तो मैं उसको जरूर लेता हूं। जब मैं खुद समझता हूं गीता तो उसको जरूर लेता हूं, पर अभी आपका वो लेवल नहीं, अभी आप प्राइमरी लेवल के ऊपर है। उसको धीरे धीरे स्टडी कीजिए, धीरे धीरे पढ़िए, उसको समझिए। जो नहीं समझ आ रहा, आई एम देयर, वी आर देयर, रादर आप पूछिए। उसमें क्लियर लिखा हुआ है पूरा सृष्टि की रचना का पर्पस, सृष्टि की रचना कैसे होती है, उसका मकसद क्या है, और मनुष्य को क्या करना चाहिए। कर्म करने चाहिए, अकर्म करने चाहिए, मृत्यु होती है, सब होता है। अब आप बोलेंगे कि किसने स्वर्ग देखा, किसने नरक देखा, किसने परमेश्वर को देखा। अर्जुन ने भी नहीं देखा था, आपको पता है, याद है? नहीं है तो गीता में देख लीजिए आप। अर्जुन ने परमेश्वर को नहीं देखा था।
10 अध्याय बीत गए। वो मानने को तैयार ही नहीं है। आपके जैसा ही था, मेरे जैसा ही था, हम सब एक जैसे ही हैं। डोंट वरी, घबराइए मत। आज से 5,500 साल अर्जुन भी कहता था परमेश्वर नहीं है, भगवान कोई नहीं है, ये सब मर जाते हैं, खत्म हो जाते हैं, आत्मा परमात्मा कुछ नहीं होता। आप नए नहीं हो, आपका ये क्वेश्चन नया नहीं है, ये बहुत पुराना है। अर्जुन का ही क्वेश्चन यही था। मैं इसलिए कह रहा हूं कि अर्जुन का क्वेश्चन था, आपका भी क्वेश्चन है। अर्जुन को आंसर गीता में मिला, आपको भी मिल जाएगा, मुझे भी मिला। मैं अपनी तरफ से कुछ नहीं कह रहा। अगर आपको वो देखना है तो वो देख लीजिए। अगर आज 5,500 ऑलमोस्ट 5,500 साल हो गए गीता को, आज तक वो ग्रंथ वैलिड है। इस पृथ्वी के हर लैंग्वेज में उसको ट्रांसलेट किया गया है और इतने जो एक्सपीरियंस्ड लोग हैं वो उसकी स्टडी करने के लिए स्कूलों में उसको प्रेफर कर रहे हैं। मैं इंडिया की बात नहीं कर रहा, अब पूरे यूरोप में देखिए या पूरे ग्लोब में देखिए तो गीता की स्टडी की जाती है। 160+ लैंग्वेजेस जो है उसमें उसको ट्रांसलेट किया गया है। अब उसकी स्टडी कीजिए, आपके प्रत्येक प्रश्न का, प्रत्येक जिज्ञासा का उत्तर मिलेगा और जो आपके प्रश्न भी नहीं है आपको वो प्रश्न भी मिलेंगे और उत्तर भी मिलेंगे। क्यों? क्योंकि जब तक आपके अंदर प्रश्न है, जिज्ञासा है, वो समाप्त होगी पहली वाली तो वो नई जिज्ञासा को जन्म देगी। अब क्या और क्या? ऐसे ही अर्जुन देव जी की बात है, उसको स्टडी कीजिए। गीता इज व्हाट इज गीता? गीता इज क्वेश्चन आंसर, सिंपल, बस दैट्स इट। और जैसे आपके क्वेश्चन है, मैं आपको बता रहा हूं, मैं गीता से मैं बता रहा हूं। अब मैं आधे घंटे में 15 मिनट में आपको सारे क्वेश्चन के आंसर नहीं दे सकता, तो बेटर यू गो टू गीता, श्रीमद्भगवद गीता। उसमें जो क्वेश्चंस हैं, समझो आप अर्जुन हो और आंसर देने वाले श्री कृष्ण भगवान है या ABCD कोई भी है। अब आप कहेंगे वो किताब में जो लिखा है वो सही है या नहीं है। महात्मा जी क्या प्रूफ है आपके पास? प्रूफ है बेटे, चिंता मत कर, डोंट वरी। प्रूफ है आपका एक्सपीरियंस, आपका एक्सपीरियंस, मेरा नहीं है। मेरे एक्सपीरियंस के साथ आओगे तो आप हिल जाओगे, क्योंकि मैंने बहुत एक्सपीरियंस किया है। आप मानेंगे नहीं क्योंकि आपकी मेरे पे श्रद्धा नहीं है। आई एम फ्रॉड, आपको तो ऐसा लगेगा ये खाने के लिए बाबा जी बन गए हैं। नहीं, ऐसा नहीं है, नहीं। ऐसा नहीं है। आप उसमें जो लिखा है उसको पढ़िए और उसको एक्सपीरियंस कीजिए, राइट? जब आप उसको एक्सपीरियंस करेंगे, एक बात को करेंगे, 2 को करेंगे, तो धीरे 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 आपको ये खुद एक्सपीरियंस होना शुरू हो जाएगा। इसमें जितनी भी बातें लिखी हैं वो सारी सही हैं, ठीक है? अब आप वो कहते हैं कि वो चावल के 2 दाने उठाकर देखो, भाताची परीक्षा 2 दाण्यावर होता, असं काय? हाँ, शीतावरून भाताची परीक्षा, शीतावरून भाताची परीक्षा होते हैं। तो मैं वही एग्जांपल यहाँ ले रहा हूँ कि आप दूध पीते हैं तो चम्मच से टेस्ट करते हैं, सब्जी कैसे बनी आप टेस्ट करते हो, आप कुछ भी लेने जाते हो कहते हैं मुझे पहले टेस्ट कराओ, फिर आप कितनी खरीदते हो? 1 किलो 2 किलो पेटी तक खरीद लेते हो। हाँ, खरीदते कि नहीं खरीदते? सैंपल बोलते हो जिसको आप। तो आप गीता को एक किसी बात को जब एक्सपीरियंस कर लेंगे जिंदगी में तो आपको समझ आ जानी चाहिए कि बाकी की जो बातें लिखी हैं वो भी बिल्कुल सही हैं, वैसा ही होता है, ठीक है? अब मैं एक आपके अगले क्वेश्चन का इंतजार कर रहा हूं, मुझे पता है क्या आने वाला है। चलिए, एक कॉन्स्टिट्यूशन ऑफ इंडिया है, ये इंडिया है, इसका कॉन्स्टिट्यूशन है, एक संविधान है। सम प्लस विधान, सम यानी अच्छी तरह से, विधान यानी तरीका। पार्लियामेंट के अंदर रूल्स एंड रेगुलेशन बनते हैं, लॉज पास किए जाते हैं। आप बाउंडेड हो उससे, क्या नहीं बाउंडेड हो? बता दीजिए मेरे को, आप बाउंडेड हो ना? कि आप नहीं, मैं बाउंडेड नहीं हूं, मेरी मर्जी, मैं जो मर्जी करूं। किसी भी लैंड के ऊपर देयर आर 130+ कंट्रीज या 160 कंट्रीज, वो लैंड है, उसकी मैनेजमेंट के लिए वहां रहने वालों के लिए रूल्स एंड रेगुलेशन बनाए जाते हैं। उसको कॉन्स्टिट्यूशन ऑफ इंडिया बोलिए, कॉन्स्टिट्यूशन ऑफ USA बोलिए, हर चीज का एक होता है, ठीक है? इतनी बड़ी पृथ्वी जिस पर सुबह सूरज निकलता है,
रात को चंद्रमा निकलता है, बारिश होती है, कोरोना फैलता है, भूकंप आते हैं, कोई तो उसको मैनेज करता होगा। उसका कोई तो कॉन्स्टिट्यूशन होगा, या कोई बिना कॉन्स्टिट्यूशन के वो तो धरती को चला रहा है। जस्ट टेल मी वन थिंग। नहीं तो ठीक है, सूरज भी हर वक्त रहे, चंद्रमा भी हर वक्त रहे, हवा भी हर वक्त रहे, बारिश भी हर वक्त रहे, ऐसा नहीं होता। तो इस धरती को चलाने के लिए कॉन्स्टिट्यूशन है, राइट? मैंने वो पढ़ा है, आपको नहीं बता सकता अभी, क्योंकि आपको एक मेडिकल एक हिस्से को सीखने के लिए 8 से 10 साल चाहिए शरीर को। तो इतनी बड़ी सृष्टि को सीखने के लिए कम से कम एक जन्म देना पड़ता है। जन्म मीन्स एटलीस्ट 12 ईयर्स। जन्म डजंट मीन्स 40 ईयर्स, 50 ईयर्स। 12 साल, 12 जो आंकड़ा है एक जन्म हम बोलेंगे यहाँ पर। कम से कम 12 साल दीजिए डेडिकेटेडली, आपको कॉन्स्टिट्यूशन ऑफ यूनिवर्स समझ आ जाएगा। और शुरुआत करनी है गीता से, श्रीमद् भगवद गीता से, ठीक है जी। तो आप लोगों के जो भी है, परमेश्वर है या नहीं है, किसने देखा है, मरने के बाद किसने सोचा है, किसने स्वर्ग देखा है, किसने नरक देखा है, वो सब बातें आपको, सब क्वेश्चंस के आंसर आपको स्लोली एंड स्टडीली, धीरे धीरे अनुभव में आएंगे। मेरे पास हर एक चीज की डेफिनेशन है। आज मेरे को आज 2002 में मैंने सब कुछ अपना बैंक का जॉब छोड़ा, एजुकेशन कंप्लीट करके इधर आया। आज 2021 हो गया, 19 इयर्स ऑलमोस्ट हो गए हैं। मैंने सब एक्सपीरियंस, काफी कुछ एक्सपीरियंस किया है, वो मैं आपसे शेयर कर सकता हूँ। मेरे पास हर चीज की डेफिनेशन है। आज जितने आपके डाउट्स है ना, मेरे पास उनकी प्रॉपर स्टीक डेफिनेशन है। वो गीता के अंदर से ही मिली है, श्री चक्रधर महाराज से मुझे मिली है। मैं उनका थैंकफुल हूँ कि उन्होंने मेरे सारे डाउट्स, मेरे सारे क्वेश्चंस क्लियर किए हैं। मैं आई एम थैंकफुल टू श्री कृष्णा जी एंड श्री चक्रधर स्वामी महाराज जी, श्री दत्तात्रेय महाराज जी। ओके, तो ठीक है, सीरियस नहीं होने का हमारे को। प्रॉपर लाइट हो जाइए, रिलैक्स हो जाइए, इसको इतना सीरियस मत लेना मेरी बातों को। बट सीरियस नहीं लेने का मतलब मेरे कहने का ये है कि लाइफ में सीरियस नहीं होना, इन बातों को एक तरीके से प्रॉपर आसानी से समझने। डोंट टेक मीन इट इज अ बर्डन। ये बर्डन नहीं है, इसको रिलैक्सली, बिल्कुल रिलैक्स होकर समझने की कोशिश करना है। कहूंगी कई बार क्या होता है, इतनी डीप चीजें सुनने के बाद आपका माइंड हिल जाता है। बर्डन नहीं, इट्स नॉट अ बर्डन। कंफर्टेबल जर्नी होनी चाहिए लाइफ में, प्रॉपर धीरे धीरे, स्लो एंड स्टेडी। वो कछुए वाली और खरगोश वाली जो बात है ना, वो बहुत जबरदस्त है। मैंने एक टारगेट रखा है कि मुझे चलना है, चाहे मैं 1 कदम चलूं या 2 कदम चलूं, पर मुझे चलते रहना है। अब आप भी सुबह उठते हैं, डेली जाते हैं, चलते हैं ना। 5 दिन मत दुकान पे जाइए, 5 दिन जॉब पे मत जाइए, अगले आपको भाई साहब घर में लेटर भेज देंगे, यू हैव बीन सस्पेंडेड। ठीक है, हम कर्म करने से रुक सकते हैं क्या? नहीं रुक सकते। सिंपल सी कहानी है। आप बोलो मैं ईश्वर को नहीं मानता, नो प्रॉब्लम। आप बोलो मैं कॉन्स्टिट्यूशन ऑफ इंडिया को नहीं मानता, नो प्रॉब्लम। आप बोलो जी मैं अपनी मर्जी से जिंदगी जीऊंगा, नो प्रॉब्लम। फिर अड़चन में कौन आएगा? आप ही आने वाले हो। तो प्रॉब्लम ही नो प्रॉब्लम, मेरे को नो प्रॉब्लम। आप मत करो भक्ति, नो प्रॉब्लम। आप करो, मुझे नो प्रॉब्लम। बहुत अच्छी बात है, सिंपल सी कहानी है। मेरा आप लोगों को गाइड करना एक अपनेपन की वजह से मैं स्प्रेड करना चाहता हूं कि जो मुझे प्राप्त हुआ है मैं शेयर करना चाहता हूं। स्प्रेड भी नहीं, रादर स्प्रेड मैंने गलत शब्द यूज कर दिया। जो शेयर करना चाहता हूं, जो मेरे एक्सपीरियंसेस हैं, क्योंकि एक्सपीरियंस आसानी से नहीं आते, उसके लिए बहुत टाइम देना पड़ता है। सो आई एम ऑलवेज देयर, वी आर ऑलवेज देयर विद यू। तो देव श्री चक्रधर, माझा देव तो श्री चक्रधर। ओके ब्रदर्स, दंडोत प्रणाम, श्री चक्रधर स्वामी की जय। दंडोत प्रणाम योगेंद्र दादा। आपने एक बहुत अच्छी बात बताई हमको कि जिस प्रकार एक कोई वैज्ञानिक आविष्कार करता है, तो उस आविष्कार करने के लिए बहुत सारा रिसर्च करके किसी एक प्रूफ पे पहुंचता है, और वो दुनिया को बताता है कि इस आविष्कार हुआ है, तो उसका एक प्रूफ है, वो उसको सिद्ध करता है। उसी प्रकार व्यास महर्षि पूरी जीवन में उन्होंने रिसर्च किया और ये सिद्धांत पर वो पहुंच गया। उन्होंने प्रूव किया कि एकम शास्त्रम देवकी पुत्र गीता। इस जग में एक ही शास्त्र ऐसा है जो आपके आत्मा के उद्धार के लिए उपयुक्त है।
उन्होंने अपना जीवन भर उन्होंने रिसर्च करके ये बात प्रूव की है। हाँ। बहुत अच्छी बात उन्होंने बताई और वो इस सिद्धांत पर पहुंच गए कि एको देवो देवो की पुत्र, इस जग में एक ही परमेश्वर है और उसकी भक्ति करनी चाहिए, तब अपने आत्मा का उद्धार होता। वो है प्रभु श्री कृष्ण और उसने जो हमें शास्त्र बताया है वो है भगवत गीता। उसी के माध्यम से हमारा आत्मा का उद्धार हो सकता है। ये बात उन्होंने प्रूव की। उसी प्रकार हमें भी अपने जीवन में जो उन्होंने अनुभूति प्राप्त की वो हमें अनुभूति प्राप्त करने के लिए वो जीवन भर हमें ईश्वर की भक्ति करनी चाहिए, अनुभूति प्राप्त करनी चाहिए। ये शब्दों से बताया जाने वाला, हमने आपको बताया और आपने सुन लिया तो ये आपको शब्दों से नहीं मालूम, अनुभव में नहीं आएगा। तो आपको अनुभूति में लाने के लिए उसके लिए कुछ करना पड़ेगा, नहीं क्या? तभी आपके अनुभव में आएगा। यही बात आपको समझनी है और सीखनी है, अनुभूति में लानी है। यही बात कहकर मैं भी अपनी बात यही पूरी करता हूँ। देवश्री चक्रधर यूट्यूब चैनल की ओर से हम योगेंद्र मुनि का धन्यवाद व्यक्त करके हम अपनी बात यही खत्म करते हैं। धन्यवाद, दंडवत प्रणाम। जय श्री चक्रधर स्वामी। दंडवत।